तुळसी
विहार दासी पितांबर पितांबर कुमार 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 सुख झाले मोसाजनी विठ्ठला बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव सुख झाले विठ्ठला
दिनरंग मिळाला कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते माया पडिलो भराडी माया पडिलो भराडी पडिलो भराडी माया पडिलो
विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ
वाहतुके पाठवा कृपा कराल ते थोडी पायी पडिलो भराडी विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरद्यं वरं पुण्डलिकाय धातो मुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं सान्द्रनीलावुदाभं जगनवीतपाने मण्डलं मण्डनाना तरुण तुलसीमाला कन्दनं कञ्जनेत्रं सदैदौलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारू प्रथमानमाना पांडुरंगाकारू प्रथमानमाना पांडुरंगाकारू जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तत्त्वय नकाराय नमः शिवाय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तुम्ही विश्वनाथ दीनलंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पायी पडिलो भराडी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे तो देवमान्य संत मान्य संत ज्या संतांनी या विश्वाच्या कल्याणासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून घेतली असे असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवेकरिता निवडलेला अभंग 1000 चरणाचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या विश्वनाथाला प्रार्थना करतात आणि विश्वनाथाकडे प्रेमाची मागणी करतात. त्यांच्यापाशी त्यांना सांगतात की बघा तुमच्यापाशी कशाचीही कमी नाही काय उन्हे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. त्यांच्यापाशी कशाचीही कमी नाही. त्या विश्वनाथांना सांगतात की माझ्यावरती तुम्ही कृपा करा प्रेम करा दुसरा मला काही सुद्धा लागत नाही विठ्ठल. कीर्तनारूपी सेवा चालू करण्या अगोदर अल्पसा परिहार देणे अत्यंत अगत्य आहे. ते म्हणजे असे की भगवान अवधूतेश्वरांच्या वास्तव्याने पावन झालेला हा परिसर
आणि या परिसरामध्ये गेल्या वर्षी खूप सुंदर असं नियोजन करण्यात आलं होतं आणि याही वर्षी खूप उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. शिवलीला अमृत पारायण असेल, त्याचबरोबर यज्ञ होम हवन पूजा असेल आणि त्याचबरोबर 1 दिवसाची कीर्तनरूपी सेवा असेल. या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक असणारे आपल्या सर्वांचे लाडके, लहानांपासून थोरांपर्यंत आवडणारे, सगळ्यांचं मन ओळखणारे असे असणारे अध्यक्ष कोळपकर काका यांनी खूप गोड असं नियोजन केलं आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सोपं नाही महाराज, धर्म कार्य करताना खूप अडचण येत असतात, आपलीच लोक आणत असतात. आता कॅमेरा चालू जास्त बोलता येत नाही, पण बरोबर आहे. अहो सोपं नाही एवढं कार्य करायचं, 1-1 रुपया जमवावा लागतो, बरोबर आहे का नाही? एवढं सगळं कार्य करायचं. आता ही छोटं कार्य आहे, पण काही दिवसांनी भगवान अवधूतेश्वर या ठिकाणी 7-7 दिवसाचा सप्ताह करून घेते. 1 दिवस आता आणणार भगवंत आहे ते, त्यांच्यापाशी कशाचीही कमी नाही. 1 ना 1 दिवस इथे सप्ताह चालू होणार 7 दिवसाचा, बरोबर आहे का नाही? सगळ्यांचं सहकार्य पाहिजे, तेव्हा हा जो आपला धर्म कार्य आहे ते पुढे जात असतं, बरोबर का नाही? मग बघा, खूप उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. तसेच माझ्यासोबत असणारे आमचे गायनाचार्य प्रसाद महाराज खूप उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी गायन केलं. असं वाटतंय की त्यांनी सगळ्यांना प्रसादच दिला गायनाच्या द्वारे, बरोबर आहे का नाही? खूप गोड असं त्यांनी गायन केलं, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. शिष्यांचा आवाज कमी असताना सुद्धा त्यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने गायन केलं खरंच. आणि तसेच असणारे आमचे महाराज गुरुबंधू महेश महाराज आहेत, त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी गायन केलं, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि असणारे आमचे मृदंगाचार्य जीवलग मित्र आमचे ओमकार महाराज आहेत आणि सुरेश महाराज आहेत, दोघेही आहेत, त्यांनीही खूप उत्कृष्ट पद्धतीने मृदंग वाजवला, त्यांनाही मी धन्यवाद देतो. जास्त वेळ न लावता इथे आल्या सर्व टाळकरी माळकरी वारकरी गावकरी, इथं आलेल्या महिला भगिनी माता वर्ग असतील, रोज येणारे माता वर्ग असतील, कधीतरी येणारे माता वर्ग असतील, तुम्हालाही धन्यवाद बरं का. तसेच असणारे आमचे पुरुष वर्ग असतील, रोज येणारे असेल, कधीतरी येणारे असेल, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि जास्त वेळ येणार होता मी माझ्या सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल मला ठीक आहे जाऊ द्या, निर्जल नाही जमत 1 टाइम तुम्ही शाबू खा, 1 टाइम नाही जमत 2 टाइम खा, 2 टाइम नाही जमत 3 टाइम खा बाबांना. आणि 3 वर पण नाही बघा 4 टाइम खा. आणि जर आता 4 टाइम वर पण भागत नसेल तुम्हाला तर दिवसभर चरा पण उपवास धरा. हा, कारण की महाशिवरात्रीचा महापर्व काळ असतो, प्रत्येकाने धरलाच पाहिजे ते, बरोबर का नाही? आणि मला एक म्हणायचंय की बघा, महाशिवरात्रीच्या निमित्तानं तुम्ही मंदिरात येतो असं मला कोणीच दिसत नाही. मी अधूनमधून असतो इथं, पण असं कोणी दिसत नाही. काल महाशिवरात्र होती, महादेव अख्खे जाम. अहो 5 मिनिटं सुट्टी दिली नाही महादेवाला, 5 मिनिटं जेवाय सुद्धा जाऊन दिलं नाही. हा, अहो मी तर आळंदीमध्ये सगळीकडे फिरलो, जिथं जाईन तिथं गर्दी हायच. हा, वर्षभर कोणी येत नाही, पण महाशिवरात्री टायमाला येणार म्हणजे येणारच, बरोबर आहे का नाही? मग जगद्गुरु तुकोबाराय या विश्वनाथांकडे मागणी करता, यांच्याकडे कशाची कमी आहे का? काय कमी? अहो ते विश्वाचे नाथ आहे, त्यांच्याकडे कशाचीही कमी नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही विश्वनाथ दीनलंक मी अनाथ, दीनलंक मी अनाथ आहे, तुम्ही विश्वनाथ आहात, तुमच्याकडे कशाचीही कमी नाही. आहे का कमी? नाही. या जगामध्ये सर्वात पहिले जर देव कोणते असतील, कोणते बोला? अहो नवरदेव नाही हो, महादेव. सर्वात पहिले जे देव आहेत ते महादेव आहेत, लक्षामध्ये घ्या. आणि बघा, महादेव जे आहेत ते सर्वात पहिले या सृष्टीतले देव आहे. एक जण तर म्हणला महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा जन्म झाला. मी म्हणलं एवढे ग्रंथ वाचले बाबा, अजून काय मला मेळ लागला नाही. तुला कस काय लागला? तू नक्की कोणत्या ग्रंथात वाचलं? ते म्हणलं अंदाजे ग्रंथात वाचलं. अरे बाबा, तुझा अंदाजे ग्रंथ कुठून आणतो इथं? एवढे पुराण आहेत, पण आहे का भगवान शंकराचा जन्मही नाही कोणाला माहिती? भगवान शंकर अनादी आहेत. कोण आहे इथं? हात वरती करा बरं, कोणाला माहिती? मम्मी पप्पाचं नाव भगवान शंकराचं माहिती का? मम्मीचं नाव माहित नाही, पप्पाचं नाव माहित नाही, आहे का? नाही. भगवान शंकर या सृष्टीमधले, या विश्वामधले पहिले देव आहेत, अनादी आहेत. अनादी या शब्दाचा अर्थ होतो कोणालाही माहित नाही. माहिती का? नाही. मग अनादी शब्दाचा अर्थ होतो माहित नाही. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. कावडी घेतली मी आदि संत
सगळ्यात पहिले देव आहेत. ओम नमो शिवाय भगवान शंकर हे कसे आहेत, सगळ्यांच्या आधी दैवत आहेत, मग बाकीचे देव आहेत. बरोबर का नाही? लक्षामध्ये घ्या, यांच्याकडे कशाची कमी नाही. या विश्वामध्ये सर्वात पहिलं देव हे जे आहेत ते महादेव आहेत. आणि या विश्वामध्ये सर्वात पहिलं जर नाम धारण करणारे कोणते देव असतील तर ते भगवान शंकर आहेत. बरोबर का नाही? भजन करी महादेव. भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव राम पुरी सदा शिव राम पुरी सदा शिव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव राम तुझी सदा शिव भजन करी महादेव राम तुझी सदा शिव भजन करी महादेव राम तुझी सदा जीव राम तुझी सदा जीव राम तुझी सदा जीव या विश्वामधले सर्वात पहिलं नाम धारण करणारे कोणते देव? महादेव. या विश्वातले सर्वात पहिले देव कोणते? महादेव. आणि मग या विश्वामध्ये सर्वात पहिली तर वारकऱ्यांची वारी जर कोणी केली असेल, कोणी केली हो? मागच्या वर्षी सांगितलं, आलेल्यांना माहित असेल. सर्वात पहिले वारी केली आहे महादेवांनी. बरोबर का नाही? रंबाधिक नाचते उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरले सावंत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरले सावंत. सर्वात पहिले जर वारी कोणी केली असेल ते महादेवाने केली. आणि या विश्वामधलं सर्वात पहिलं जर ज्ञान कोणाकडे असेल ते सुद्धा याच बाबाकडे. कशाची कमी या बाबाकडे? सर्वात पहिले या विश्वामधलं म्हणजे कोणतं ज्ञान आपण शाळेत शिकतो ते ज्ञान नाही. ते ज्ञान फक्त व्यावहारिक ज्ञान आहे. जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल आपला आत्माच देव आहे तर ते ज्ञान अध्यात्म हे या भगवान शंकराकडे आहे का? कोणाकडे आहे का? नाही. सर्वात पहिलं जे ज्ञान होतं ते या बाबाकडे होतं. मग हा बाबा त्याच्या बायकोला ज्ञान सांगत होता. तर कसं बघा, मच्छिंद्रनाथाच्या आधी बायकोचा उल्लेख केलेला आहे. बरोबर का ना? आदिनाथ उमा बीजे प्रगटले मच्छिंद्राला आदले सहज स्थिती. सर्वात पहिलं जे ज्ञान होतं म्हणजे तसं सांगतच नव्हते बायकोला, पण बायको बघा, बायको म्हणायची मला ते ज्ञान सांगा, मला ते ज्ञान सांगा. जेवायला ताटवलं की मला ते ज्ञान सांगा, आंघोळीला पाणी दिलं की मला ते ज्ञान सांगा, कपडे घेऊन गेले की मला ते ज्ञान सांगा. आणि आता बायकोने एवढी विनंती केल्यावरती भगवान शंकराला काय करावं लागणार? सांगण्याच लागणार ना. बरोबर आहे का नाही? कारण की असं या विश्वामध्ये महादेवापासून नवरदेवापर्यंत असं एकही नाही तो बायकोचं ऐकत नाही. आहे का कोण? करा बरं हातवर. हा, आता कोणी सुद्धा नाही की तो आपल्या बायकोचं ऐकत नाही. प्रत्येकाला आपल्या बायकोचं ऐकावंच लागतं. फक्त माझ्या वाचण्यामध्ये फक्त एकच गडी असा आहे की त्यांनी त्याच्या बायकोचं ऐकलं नाही. तर त्याचं काय झालं माहिती का? बघा, रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी सीताईसाहेबांचं ऐकलं, हरणाच्या मागं पळाले. बरोबर. आणि मग बघा, रामायणामध्ये सीताईसाहेबांचं ऐकलं, हरणाच्या मागं पळाले. म्हणून लोक काय करतात? त्यांनी त्याच्या बायकोचं ऐकलं नाही ऐकलं त्यांनी त्याच्या बायकोचं. आणि त्याची बायको या विश्वातली सर्वात सुंदर आणि सर्वात विद्वान बायको होती. म्हणजे त्या काळामध्ये काय एज्युकेशन झालं असं, काय झालं असं विचार करा थोडा. बरोबर आहे का नाही? काय ज्ञान होतं तिच्याकडे? आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात उद्या काय होणार आहे ते आदल्या दिवशी सांगायचे.
एवढी हुशार होती ती, एवढी विद्वान होती. कोण? रावणाची बायको. कोण? रावणाची बायको. लक्षात घ्या, अशी कोणीच नाही. तुम्ही वर हात करायला हवत नाही मी, पण अशी कोणीच नाही की ती सांगन माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात उद्या काय घडणार आहे. हा, बेवड्याची बायको तेवढी सांगू शकते माझा नवरा उद्या 100% पेणार आहे, ती सोडून बाकीचं धरून. बर का? लक्षामध्ये घ्या की अशी कोणीही नाही ते सांगन. मग मंदोदरी एवढी सुंदर होती, ऐका किती सुंदर होती. जर अशुद्ध झालेलं सोनं तिच्या अंगाला लावलं तर ते सोनं सुद्धा शुद्ध व्हायचं. एवढी पॉवर होती तिच्यामध्ये. पतिव्रताच्या यादीमध्ये तिचं सुद्धा नाव आहे. मग तिने स्पष्ट सांगितलेलं रावणाला, तुम्ही उद्या जाऊ नका, तुम्ही जर लढायला गेलात तर 100% तुमचा घात आहे. आणि बघा, रावणाने बायकोचं ऐकलं नाही. गेले ते गेलेच, आलेच नाही परत, गेले ते गेलेच. मग लक्षामध्ये घ्या, त्याने त्याच्या बायकोचं ऐकलं नाही म्हणून दसऱ्या दिवशी रावणाला जाळलं जातं आणि रामचंद्र प्रभूंनी त्यांच्या बायकोचं ऐकलं म्हणून त्यांची पूजा केली जाते. ह्याच्यावरून आपण एकच शिकायचं. काय करायचं? पुरुष वर्गांचा आवाजच आहे ना बाबा. हा, आपण आपल्या बायकोचं धन्यवाद. अहो, अंगावर झोपून करावं लागते. मग विचार करा, एवढं 1.5 कोटीचं घर बांधलं होतं, पण बघा ते घर बघून झालं मी बाहेर आलो. त्याला एक प्रश्न विचारला, दादा तुम्ही घर खूप उत्कृष्ट बांधलं, पण मला अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमच्या हॉलमध्ये वाघाचं चित्र लावलंय आणि तुम्ही तुमच्या किचन मध्ये मांजरीचं का बरं चित्र लावलंय? तो म्हणला, महाराज 2-3 हजार रुपये घ्या बाबांनो, पण त्या प्रश्नाचं उत्तर मी सांगू शकत नाही. मी म्हणला, एवढा 2-3 हजार रुपये वाढवून द्यायला लागला, कोण बी कशाला देईल? बरोबर का नाही? काहीतरी इंटरेस्टिंग असेल ना. मी पण म्हणलं, मला नाही, मला 2,000 रुपये मला कमी दे बाबा, पण मला त्या प्रश्नाचं उत्तर सांग. आणि मग शेवटी तो म्हणला, महाराज मला सांगाय जमायचं नाही. मी त्याला लास्ट विचारलं, तुला जमतंय का नाही? तुला जमतंय का नाही? तेव्हा म्हणला, बघा मग सांगतो महाराज, पण आपल्या दोघातच राहू ते आमच्या दोघातलं. तुम्हाला सांगायचं का ऐकायचंय का? तो म्हणला, जोरात सांगा 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 सांगा. ऐका. मग तो जो मालक होता तो काय म्हणला माहिती का? तो म्हणला की महाराज मी फक्त हॉलमध्येच वाघ आहे आणि किचन मध्ये धन्यवाद. प्रत्येकाला आपल्या बायकोचं ऐकावंच लागतं. ह्याच्यावरनं शिकून घ्या बर का. बरोबर ना? हा, मग लक्षामध्ये घ्या की पार्वती आई साहेबांना भगवान शंकर तयार झाले ज्ञान सांगायला. आणि भगवान शंकर तयार झाले. भगवान शंकर म्हणले, उद्या तुला ज्ञान सांगून टाकतो. एकदाची कटकट पुढं म्हणा ना, एकदाची कटकट. तुम्ही म्हणायला पाहिजे, पण आता तुम्ही लय लांब गेलात माग. असू द्या, आता किती काय झालं तर ह्यालाच आरक्षण आहे आता. असू द्या आता, बरोबर आहे का नाही? हा, तर मग भगवान शंकर जे होते ते म्हणले, उद्या त्याला याला ज्ञान सांगतो. मग भगवान शंकराने अशी जागा निवडली, तिथं झाड नाही, जोडत नाही, मवळ नाही, माशी नाही, काही सुद्धा नाही. अशी जागा निवडली. आणि मग त्या जागेमध्ये भगवान शंकर आणि पार्वती आई साहेब दोघेच गेले. आणि त्या ठिकाणी मग त्यांच्या दोघांमध्ये एक डील झालं. काय डील झालं? त्यांनी सांगितलं की बाबा मी जोपर्यंत ज्ञान सांगत आहे तुम्ही फक्त एवढंच करायचं. काय? काय म्हणायचं? हो 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 म्हणा तुम्ही खालचे. हो काय म्हणायला सांगितलेलं? हो, बाकी काय नाही. लक्षामध्ये घ्या. दुसरं डील काय झालं? मी जोपर्यंत ज्ञान सांगत आहे तोपर्यंत डोळे उघडायचे नाही, तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. हे 2 डील झालं का? लक्षामध्ये घ्या. मग भगवान शंकर ज्ञान सांगायला लागले. त्यांनी डोळे लावले. पार्वती आई साहेब ज्ञान सांगत होत्या. आणि ज्ञान सांगत असताना ऐका, ज्ञान सांगून झालं, पण बघा फुकटचं ज्ञान पचत नाही, फुकटचं धन पचत नाही आणि फुकटचं अन्नही पचत नाही. बरोबर का नाही? फुकटचं ज्ञान का पचत नाही? बघा, प्रत्येकाला आजपर्यंत कुठलाही ग्रंथ काढा, प्रत्येकाला आपल्या गुरुला गुरुदक्षिणा ही स्वखुशीनं द्यावा लागतो. बरोबर आहे का नाही? गुरुला सांगताय मला काय द्यायची गरज नाही, गुरुचं चाललंय. लक्षामध्ये घ्या की बाबा प्रत्येकाला काय करावं लागतं? आपल्या गुरुला गुरुदक्षिणा द्यावी लागते. बरोबर? त्याशिवाय ज्ञान राहत नाही आपल्याकडे. बर, मग ज्ञान फुकटचं पचत नाही, धनही फुकटचं पचत नाही. पचतं का? नाही पचत. बघा, किती जरी तुम्ही एखाद्याला लुटलं तरी 1 ना 1 रुपयाची फेड होत असते. 10 रुपये जर तुमच्याकडे कोणाचं जास्त आलं तर 100 रुपयाने फेड करावं लागते. बऱ्याच जणांना अनुभव असेल, आहेत का नाही?
म्हणजे घेतल्यात काय कोणाच्या 10 रुपये म्हणजे सांगताय तुम्हाला, बरोबर का नाही? अहो लक्षामध्ये घ्या, प्रत्येकाला फेड करावं लागते. अहो काय काय नाही, एवढा पैसा कमावला, एवढा पैसा कमावला, ठेवायचा जागा नाही. एवढा पैसा कमावला, ठेवावं कुठं त्याला त्याचं टेन्शन असतं. आपल्याला कमवावं कसं त्याचं टेन्शन, आणि त्याला ठेवावं कसं त्याचं टेन्शन. कसं करायचं आता? काय काय आठवड्याला इंजेक्शन आहे, आठवड्याला एकदा ह्या साईडला, दुसऱ्या वेळेस ह्या साईडला, एकदा ह्या साईडला, दुसऱ्या वेळेस ह्या साईडला. काय कायची चाळण झाली तरी सुद्धा बी पैसे खर्च करायला नको म्हणतात, फक्त दवाखान्यातच खर्च करतात. प्रत्येकाला पैसे हे खर्च करावे लागतात. बघा, जेवढं प्रारब्धामध्ये धन आहे तेवढं राहणारच, पण प्रारब्धाच्या वरती जेवढं धन आहे तो कुबेर येत असतो. पण कसा येत असतो? दवाखान्यामध्ये जायचं आणि काय खर्च होईल तेवढा तिकडे करायचा. मग ते कुणाला जातं धन? त्या डॉक्टरच्या प्रारब्धात आहे, बरोबर का नाही? मग ते डॉक्टरला जात असतं. मग लक्षात घ्या, त्या डॉक्टरला पैसे जावोच त्यावर माझी एक विनंती की आपल्या घरामध्ये किती जरी पैसा येत असला तरी आपल्या लेकरा बाळाची जे आहार आहे का त्या आहारामध्ये सुधारणा करा, एवढीच विनंती आहे. बाकी काही नाही. काय हात पाय राहिलं तर आता माझ्याकडे बघू नका, मी सुधारतच नाही. खरंच माझ्याकडे बघू नका, मी सुधारतच नाही. मी असंच आहे, लहानपणापासून असंच आहे. भविष्यात बघू आता लग्न वगैरे झालं तुम्हाला म्हणायचं, बाकी काय नाही. ब्रह्मचारी बरोबर आहे का नाही? नाही तसं नाही राहायचं. खेळायला किती जरी धन असलं ना तरी फुकटचं धन पचत नाही, फुकटचं ज्ञान पचत नाही, आणि फुकटचं अन्न पचत नाही. ह्या धर्मकार्य चाललंय, बरोबर का नाही? मग धर्मकार्यामध्ये आता कितीतरी तुम्ही पैसे कमावता, धर्मकार्यामध्ये तुम्हाला 500 रुपयाची पावती फाडायला येईल. 500 रुपयाची पावती फाडायला येईल. बरं, हे जे पैसे चालल्यात, बरं त्याचं काय होत असतं माहिती का? भगवंताच्या सेवेमध्ये जातात ना. तुम्हाला लय वाटत असेल बाबा अध्यक्षांची मजा आहे, सदस्यांची मजा आहे. अहो एक दिवस त्यांच्या जागेवर जा, मग कळतं कसं या, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं किती जरी धन कमावलं तरी इथेच ठेवायचंय. जोपर्यंत हात चालते, जोपर्यंत पाय चालते, तोपर्यंत काय केलं पाहिजे? तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. जोपर्यंत हात हे सकळ सिद्ध आहे, जवळ 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 सकळ सिद्ध आहे. हात चालावया सिद्ध आहे. हात चालावया पाये, हात चालावया आणि पाय असं का बरं म्हटलं? तर त्याचा अर्थ असा आहे, जोपर्यंत आपले पाय चांगले आहेत तोपर्यंत तीर्थयात्रेला जायचं, आणि जोपर्यंत आपले हात चांगले आहेत तोपर्यंत तीर्थयात्रेला जायचं. मग हात चांगले, मग हात काय हाताने चालत जायचं का आपल्याला? नाही. हात चांगले याचा अर्थ होतो जोपर्यंत हात चालते, लक्ष द्या इकडे बघा, जोपर्यंत हात चालते तोपर्यंत तीर्थयात्रेला जा. एकदा सगळा कारभार पोरांच्या हातात गेला, सुनाच्या हातात गेला की आपल्याला जायला जमतं का? नाही. आता बरेच जण म्हणतात बघू आता सुना आली की जाता येईल, आणि सुनाच्या हातामध्ये कारभार गेल्यावरती तुझ्या हातात काय येतंय का नाही ह्याचा मला प्रश्न पडला, बरोबर आहे का नाही? लक्षात घ्या. त्याच्यामुळे फुकटचं ज्ञान पचत नाही, फुकटचं धन पचत नाही, आणि फुकटचं अन्नही पचत नाही, बरोबर का नाही? अहो दिसन ती सेवा करा. तुमच्याकडे दक्षिणा द्यायला काय नाही ना, पावती फाडाय काय नाही ना, दिसन ती सेवा करा. खरकटी भांडे असतील दोन, सेवेला खूप महत्व सांगितलंय. हे महाराजांना, जोग महाराजांच्या संस्थेमधले आम्ही सगळे, बरोबर का नाही? अहो त्यांना विचारा सेवेचं महत्व. फक्त सेवा केल्यावरती निष्फळाची अपेक्षा करायची, बरोबर का नाही? अहो काय सेवेला जेवढं फळ आहे का तेवढं भगवंतात, मी तर म्हणतो भगवंताच्या पूजेला सुद्धा नसेल, बरोबर का नाही? आहे का? नाही. जेवढं सेवेला फळ आहे तेवढं कशाला नाही, बरोबर का नाही? त्याच्यामुळे लक्षात घ्या, खरकटी भांडे असतील भांडी धुवा,
पाणी वाढा पंक्तीमध्ये, पत्तरवाळ्या वाढा, अन्न वाढू लागा, काही करा, दिसन ती सेवा करा. या चटाया काढल्या झाडून काढा, ही पण सेवाच आहे. काही करा पण सेवा केली पाहिजे. मग फुकटचं अन्न जर खाल्लं नसतं आणि फक्त इथं आलात आणि खाल्लं आणि घरी गेलात, काय होतं माहिती का? सांगू का? बऱ्याच जणांना समजलं, बरोबर का नाही? राहू द्या. विठ्ठल त्याच्यामुळं पार्वती आई साहेबांना ज्ञान सांगत असं मी इथे होतो, किती पण घसरू नका गाडी आपली, परत रुळावरती आणतो. टेन्शन घ्यायचं नाही म्हणताय राव तुम्ही बी. विचार करा ना थोडा राव. होय, समजलं पाहिजे. हे जे सांगतोय याच्यापेक्षाही ती मी भगवंताचं काय चिंतन सांगतोय ह्याच्यावरती लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. ह्यानं आपल्या देहाचं कल्याण होणार आहे. मी जे काय सांगतोय त्याच्यावरती लक्ष देऊ नका, फक्त भगवंताविषयी काय सांगतोय ते फक्त लक्षामध्ये घ्या. बाकी काय का सांगा, किती का गाडी रुळाच्या खाली जाय ना. विठ्ठल माईकने सगळा आवाज घेतला, जीपची जीप कोरडी पाडून टाकते. तर मग पार्वती आई साहेबांना ज्ञान सांगत असताना पार्वती आई साहेब होकार देत होत्या, आणि होकार देत कधी झोपल्या त्यांना सुद्धा कळलं नाही. मग त्या झोपल्या आणि भगवान शंकरांनी आधी सांगितलं झोपायचं नाही, तरी सुद्धा त्या झोपल्या. आणि मग भगवान विष्णूंना प्रश्न पडला, अरे बाबा हा बाबा कोणाच्या नादाला लागत नाही, हा बाबा कोणाला ज्ञान देत नाही, कसा तरी बायकोच्या नादाने बिघडलाय. म्हणजे लग्न झालं बिघडतात असं मी कानावरती ऐकू नाही बाबा, मला माहित नाही जास्त काय सांगतोय. हा बाबा बिघडलाय, मग त्या पद्धतीने बघा ऐका. मग त्यावेळेस भगवान शंकराचं ज्ञान ऐकायला भगवान विष्णू हे वैकुंठामधून आले, आणि आल्याच्या नंतर त्यांनी विचार केला कुठं लपावं, काय करावं. ह्या बाबाच्या पुढे जर थांबलो आणि ह्या बाबाने जर डोळे उघडले तर हो दे आमचा कार्यक्रम, बरोबर आहे का नाही. मग कुठं थांबले तर त्यांनी घाईघाईमध्ये एका माशाच्या पोटामध्ये प्रवेश केला, आणि माशाच्या पोटामधलं सर्व ज्ञान ऐकलं. आणि माशाच्या पोटामध्ये सर्व ज्ञान ऐकल्याच्या नंतर मग भगवान विष्णू आणि भगवान शंकर, बघा भगवान शंकराचं ज्ञान सांगून झालं, त्यांनी डोळे उघडले, आणि भगवान शंकराने डोळे उघडल्यावर त्यांनी बघितलं पार्वती आई शब्द झोपल्या. मग होकार कोण देत आहे? खरं सांगा, खालचे बसलेले देतात काय? नाही ना. होकार कोण देत आहे? बघा होकार देत असताना त्यांना समजलं, त्यांनी डोळे लावले आणि बघितलं तर भगवान विष्णूने सगळं ज्ञान ऐकलं होतं. आणि मग भगवान विष्णूने ज्यावेळेस सगळं ज्ञान ऐकलं त्यावेळेस ऐका, भगवान विष्णूला ज्ञान झालं, आणि ज्ञान झाल्याच्या नंतर ते माशाचे पोट फाडून बाहेर आले. कारण ज्ञान झाल्यावर ते अहंकार होतच असतो, प्रत्येकाला होतो, बरोबर का नाही. काही मोजकी लोक सोडली तर प्रत्येकाला अहंकार होतो ज्ञान झालं की. दोनच कीर्तन येऊ द्या, मला वाटतंय माझ्यासारखा कोण नाही, दोनच बोले उद्या, माझ्यासारखा वादकच नाही, दोनच चाले उद्या. अरे काय गायन करतो मी, नाद नाही करायचा, बरोबर का नाही. त्यामुळे लक्षात मध्ये ठेवा की ज्ञान झालं की प्रत्येकाला अहंकार हा होतच असतो. मग भगवान शंकर माशाचं पोट फाडून बाहेर आलं. मासा म्हणला, कारण ह्याला मी पोटात जागा दिली आणि हा माझा पोट फाडून बाहेर आला. हा बघा, म्हणजे मासा सुद्धा विचार करतो की बाबा ज्याचं नीट खावं त्याचं नीट करावं, बरोबर का नाही. पण तो सुद्धा मासा सुद्धा विचार करतो कोणावरती उपकार करायचे विचार करून करायचे, बरोबर का नाही. मग भगवान विष्णूंना ते ज्ञान आलं, आणि ज्ञान आल्याच्या नंतर भगवान विष्णूंचं नाव पडलं मच्छिंद्रनाथ. काय नाव पडलं? मच्छिंद्रनाथ नाव पडलं. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणजे भगवान विष्णूचे अवतार, आणि भगवान विष्णूंकडे ते ज्ञान राहिलं. आणि नंतर नाही का भगवान विष्णू म्हणले ज्याचा आहे त्याला परत केलेलं बरं, बरोबर का नाही. एखाद्याची वस्तू आणली परत दिली पाहिजे का नाही. हा लक्षात घ्या. मग प्रत्येकाला वस्तू महागारी दिली पाहिजे, तसं भगवान शंकराचं हे ज्ञान होतं. मग भगवान विष्णूने विचार केला हे ज्याचं आहे त्याला परत केलं पाहिजे. मग भगवान शंकराचे ज्ञान दिलं, कोणाला दिलं? गोरक्षनाथांना. आणि मग भगवान विष्णूने गोरक्षनाथांना ज्ञान दिलं. मग गोरक्षनाथ कोणाचे अवतार झाले? मग काय
निवृत्तीनाथ दादांकडे. आणि निवृत्तीनाथ दादा कोणाचे अवतार आहेत? कोणाचे? निवृत्तीनाथ दादा हे भगवान शंकराचे अवतार आहे. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. सदाशिवाचा अवतार कोण आहे? निवृत्तीनाथ दादा. हे ज्ञान परत निवृत्तीनाथ दादांकडे आलं आणि हे जे परत ज्ञान होतं शंकराने परत एकदा विचार केला की हे ज्ञान एकदा त्यांना देऊन पाहावं. मग त्यांनी परत ज्ञान दिलं. कोणाला दिलं? ज्ञानदेवासार तुझविले. हे जे ज्ञान आहे ते भगवान शंकराकडे आलं, भगवान विष्णूकडे आलं. पण कसं आलं? माऊली ज्ञानोबरायांच्या रूपाने. बरोबर का नाही? माऊली ज्ञानोबराय कोणाचे अवतार आहेत? महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार आहे ते. मग ज्ञानोबरायांकडे ते ज्ञान आलं आणि मग ज्ञानोबरायांकडे ते ज्ञान आलं त्यानंतर त्यांनीही ते ज्ञान त्यांच्याकडे ठेवलं नाही. मग त्या ज्ञानाचं झालं काय? काय झालं त्या ज्ञानाचं? बघा, ते ज्ञान ज्ञानोबरायांकडे आलं आणि ज्ञानोबरायांकडे ते ज्ञान आल्याच्या पुढं शंकरांच्या म्हणजे भगवान आता निवृत्तीनाथ दादांच्या आशीर्वादाने ते सर्व जे ज्ञान होतं ते आपल्या अहिल्यानगरच्या नेवाशा तालुक्यामध्ये, नेवाशा गाव आहे का तालुका आहे बरोबर ना, नेवाशा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी काय केलं? ज्ञानेश्वरी सांगितली आणि हे जे सर्व काही ज्ञान आहे ते या विश्वामध्ये प्रसारित केलं. बरोबर का नाही? या विश्वामध्ये दिलं. बघा ज्ञान कुठून आलंय, कसं आलंय आणि कुठपर्यंत आलंय. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवान म्हणजे ज्ञानोबरायांनी तो जो महादेवांचा एक उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये महादेवांचा उल्लेख करून जे जे ज्ञान आहे ते त्यांच्या पशेच आणून सोडलं परत. म्हणजे बघा, जिथून ज्ञान चालू झालं तिथंच शेवट झाला. आपली सुरुवात कुठून का होईना आपला शेवट ह्याच बाबाच्या हातात आहे. हेच सांगायचं मला. विठ्ठल ज्ञान कोणाकडे आलं? मग आलं का ह्या बाबाकडे? अहो ह्या बाबाशिवाय कोणालाही पर्याय नाही. आहे का? नाही. कोणाला सुद्धा या बाबाशिवाय पर्याय नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात. काय म्हणतात? तुम्ही विश्वनाथ 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 दीनरंग मी अनाथ दीनरंग मी अनाथ कृपा कराल ते तोरी कृपा कराल ते तोरी दीनरंग मी अनाथ दीनरंग मी अनाथ कृपा कराल ते तोरी कृपा कराल ते तोरी तुम्ही विश्वनाथ दिनलंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पायी पडिलो भराडी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे विश्वाचे नाथ आहे. त्यांच्याकडे कशाचीही कमी नाही. सुखदुःख सांगायचं या बाबाला सांगा, यांच्याकडे कशाची कमी नाही. सर्वात पहिलं ज्ञान सुद्धा यांच्याकडे होतं. म्हणजे ह्यांच्यापासूनच सगळ्याची सुरुवात झाली. बरोबर का नाही? बरोबर का नाही? ज्ञान कोणतं लागतं आपल्याला? आध्यात्मिक ज्ञान लागतं. बरोबर का नाही? तेव्हा आपल्या घरामध्ये जे वंशज येणार आहेत त्या वंशांचं कल्याण होत असतं. कधी? कधी? आत्मज्ञान झाल्यावरती, अध्यात्माचं ज्ञान झाल्यावरती. मग लक्षामध्ये घ्या. आता बघा, असं बी तुम्ही शाळा शिकताय. बरोबर का नाही? पण बरेच जण शाळा शिकल्या, शाळा शिकून काही सुद्धा उपयोग झाला नाही. झाला का? मी लगेच सांगतो, उदाहरण सांगतो. झाला का? नाहीच म्हणताय राव. मग सांगू का नको उदाहरण? ऐका ना. बघा असं आता तुम्ही सगळे एज्युकेशन केलेले बरोबर का नाही? आता सगळ्या नोकरदारांच्या बरोबर का नाही सिटीमध्ये राहणार सुशिक्षित बायका बरोबर का नाही? मग मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची 12वी झाली बरोबर, बऱ्याचशा जणांची 12वी झाली असेल, सायन्सने झाली असेल परत, बरोबर का नाही? मग आपली मुलं लहान लहान मुलं इंग्लिश मिडियमला बरोबर, इंग्लिश मिडियमवरनं घरी आल्यानंतर कुठं जातात? क्लासला, ट्युशनला, बरोबर का नाही? मग तुम्ही 12वी शिकून केलं काय? जर तुमच्या मुलांना तुम्ही घरात शिकू शकत नाही, बाहेर पैसे लावताय, मग मला सांगा तुम्ही 12वी शिकून असा काय दिवा लावला बुवा?
खोटंही काय आहे? ऐकाय थोडं जड जात असेल काहींना, पण मला माफ करा, पण ही काळाची गरज आहे. सुधारला पाहिजे माणसाने, बरोबर आहे का नाही? लक्षामध्ये घ्या, आपलं एज्युकेशन काय झालंय याच्यावरती आपल्या मुलांची बुद्धी बघा. आपला मुलगा काय करू शकतो, आपल्या मुलांना आपण ज्ञान सांगितलं पाहिजे, बरोबर? बरं जाऊ द्या, तुम्हाला शाळेत शिकवायचं नसेल शिकवू नका. अशी कोणती आहे की त्यांनी सांगितलं बाबा महादेवाच्या मंदिरामध्ये आरती असते, तो रोज गेला पाहिजे, एकही दिवस खाडे करा ना, हात वरती करा, लगेच सत्कार हो, हार हार घेऊन या, लगेच सत्कार करून टाकू. इथं अशी कोण आहे यार? नाही आहे का? कॅमेरा फिरवू नका फक्त. अशी एकही नाही. लक्षामध्ये घ्या. मग लक्षामध्ये घ्या की सर्वात महत्वाचं आपली मुलं सुधारली पाहिजे, बरोबर आहे का नाही? अहो, नऊच्या आतमध्ये आपला मुलगा घरी आला पाहिजे. 9च्या आतमध्ये, 7च्याच आतमध्ये आपली मुलगी घरी आली पाहिजे, बरोबर का नाही? 9च्या पुढे जर मुलगा बाहेर जात असेल त्याचं काम काय? असं काय तो काय कीर्तनाला जात असतो का संध्याकाळचं? हा गेला तरी तमाशा असं मी म्हणतोय, बरोबर? खरं आहे का नाही? लक्षामध्ये घ्या की बघा आपला मुलगा 9च्या नंतर बाहेर जातोय, मग असे दिवे काय लावतोय तो? असे दिवे काय लावतोय सांगा ना? त्याला 1.5 लाखाची गाडी, 2 व्हीलर 1.5 लाखाची. किती? 1.5 लाखाची. त्याला त्याची गरज आहे का? त्याचं वय काय? तो आताशी 12वीला आहे, बरोबर का नाही? त्याला 1.5 लाखाची गाडी, मोबाईल आहे, त्याला आयफोन आहे. अजून मला नाही, मी वापरतोय बघा 8,000चा, ते बी 2000 मला वाटतं 19 मध्ये काय घेतलेला, बरोबर आहे का नाही? आता मला नाही मोबाईल आणि त्याला 1.5 लाखाचा मोबाईल. मी म्हणतो माझ्या बापाचं काय जात नाही, त्याच्याच बापाचं सगळं चाललंय, माझं काही जात नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आपली मुलं सुधारली पाहिजे, धर्म कार्य केलं पाहिजे त्या मुलांनी, बाकी काही नाही. आज काळाची गरज आहे ती, खरं आहे का नाही? मग आजपासून आपल्या मुलावरती लक्ष ठेवा, मुलीवरती लक्ष ठेवा, कुठं जाते काय करते हे सगळं बघितलं पाहिजे, बरोबर का नाही? आणि तुम्हीच म्हणता मग आता जास्त बोलत नाही, जाऊ द्या, आता घ्या समजून. विठ्ठल आपली मुलं सुधारली पाहिजे. मग हे सर्वात पहिलं जे ज्ञान होतं ते या बाबाकडे होतं. मग प्रत्येकाला आजपासून घरी गेल्यानंतर आपल्या मुलाला सांगायचं इथं बाबा अवधूतेश्वरांचं मंदिर आहे, रोज संध्याकाळी 8 वाजता आरती असते. सकाळी मी म्हणतो उठायला उशीर होत असेल किंवा पोरांना शाळा वगैरे असते, सकाळचं ऍडजस्ट केलं जाईल, तर संध्याकाळी आपली मुलं आली पाहिजे का नाही? हे धर्मकार्य आहे का नाही? अहो इथं आपली मुलं सुधारणार आहेत का बिघडणार आहेत? बोला, मग तुमच्या तोंड नाही का? बोला, सुधारणार आहेत का बिघडणार आहेत? आजपासून आपली मुलं आलीच पाहिजे इथे. आणि आरतीचा टाइम विचारून घ्यायचा, आरती झाली की 15 मिनिटात लय झाले, ज्याचं जसं घरात अंतर असेल तसं अंतर काढा आणि प्रत्येक पोरगा त्या टायमाच्या आतमध्ये घरात आलाच पाहिजे. बाहेर टाइमपास करून देऊ नका. माझं म्हणणं असं नाही की तुमची पोरं शिकवू नका. हरिपाठ कीर्ती मुखे धरी हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय पवित्र होय देह
काय सांगतात, हरिपाठ कीर्ती मुख्य जर गाय पवित्राचे होय देह त्यांचा. हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे, आपला देह पवित्र होतो, बरोबर का नाही. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये हरिपाठ झालाच पाहिजे आणि पसायदान झालंच पाहिजे ज्ञानोबरायांचं. कारण हरिपाठ झाला, पसायदान झालं, बस आपण देव झालो. बाकी काय दुसरीकडे डोकंच लावायचं नाही. फक्त त्या हरिपाठामधले गुण आपल्या अंगामध्ये आले पाहिजे. त्या पसायदानामध्ये जे काय मागितले, जे काय मागणं मागितलं ते आपल्याला समजलं पाहिजे. बाकी काही लागत नाही, बरोबर का नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही विश्वाचे नाथ आहेत. मग विश्वनाथांकडे कशाची मागणी करतात, प्रेमाची मागणी करतात. मला काही नको. जगद्गुरु तुकोबाराय का म्हणतात, मला काही सुद्धा नको, मला फक्त तुमचं प्रेम द्या, बाकी काही लागत नाही. लागतंय का, नाही लागत, काही सुद्धा लागत, सगळं काही तुमच्याकडे आहे, पण मला फक्त तुमचं प्रेम पाहिजे. कारण प्रेम ही अशी गोष्ट आहे ते सांगताही येत नाही, बोलताही येत नाही, दाखवताही येत नाही, आणि प्रेम अनुभवतामध्ये येतं, बरोबर का नाही. प्रमाण आहे त्याला. भक्ती प्रेमा विना दान नको देवा. भक्ती प्रेमा विना दान नको देवा. भक्ती प्रेमा विना दान नको देवा. भक्ती प्रेमा विना दान देवा सुख देई, देवा सुख देई. भक्ती प्रेमाविना दान नको देवा. भक्ती प्रेमाविना दान नको देवा. अभिमाने चलवा तया माझी. अभिमाने चलवा तया माझी. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. म्हणजे भक्ती आणि प्रेम एवढंच पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा ज्ञान नको असं म्हणतात, बरोबर आहे का नाही. पण भक्ती प्रेमाचं जरी ज्ञान असलं तरी लक्षामध्ये घ्या, प्रेम ही अशी गोष्ट आहे सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. प्रेम नाही सांगता, बोलता, दाखविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम ही अशी गोष्ट आहे की ती चित्तामध्ये येत असते, बरोबर का नाही. प्रेम हे सांगता येत नाही, प्रेम ही गोष्ट दाखवता येत नाही. एखादी म्हणते बघा त्याच्या नवऱ्यासारखं म्हणत असतं, ऐका ना माझं खूप प्रेम आहे तुमच्यावरती, ऐका ना माझं खूप प्रेम आहे. खूप म्हणजे किती, एवढं एवढं का एवढं. अहो प्रेमाची गणना करू शकत नाही. किती जरी म्हणले ते माझं खूप प्रेम आहे, माझं खूप प्रेम आहे, पण शेवटचा तिचा शब्द काय असतो माहिती का, ती म्हणते ऐका ना माझं खूप प्रेम आहे, ऐका ना माझं खूप प्रेम आहे तुमच्यावरती, जाण तेवढा पाण्याचा जार भरून आणा. याला प्रेम नाही, स्वार्थ म्हणतात, बरोबर का नाही. लक्षामध्ये घ्या, प्रेम ही अशी गोष्ट आहे सुटता सुटत नाही. काही जरी केलं ना तरी सुटत नाही. प्रेम हे प्रीतीचे बांधले, ते न सुटे काही केले. काही जरी केलं तरी ती प्रेम जी गोष्ट असते ते सुटत नाही. सुटते का, नाही सुटत. का बरं, बघा एखादा दोरामधनं तुटला आणि त्या दोऱ्याला जर गाठण दिली तर त्या दोरा तुटतो का त्या गाठणीवरून, सांगा. किती जरी ताणला दोरा तरी त्या गाठणीवरून तुटत नाही. तो दुसरीकडे कुठून पण तुटन, तो दुसरीकडे कुठून पण तुटन, बरोबर का नाही. तिथून तुटतो का, तुटतो का नाही. आणि जर विश्वास बसत नसेल घरी गेल्यावरती प्रयोग करा. ते जे दोरा असतो ते गाठणीवरून कधी तुटत नाही, फक्त गाठण जाम द्या, नाही तर मग माझा पचका करता तुम्ही, बरोबर आहे का नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला माझ्यावरती प्रेम करा, पण कसं करा, तिची गाठण बांधली का तसं प्रेम पाहिजे. भगवान विष्णूनाथ म्हणतात तसं प्रेम माझ्यावरती करा, बाकी काही नको, बरोबर का नाही. अहो कसं असतं माहिती का, अहो प्रेमासाठी देवाने काय नाही केलं, प्रेमासाठी देवाने काय नाही केलं. अहो ते जाऊ द्या, एखाद्याकडनं गोड बोलून काम करून घ्यायचं असलं ना त्याला फक्त म्हणायचं काही नको, फक्त तुझं प्रेम राहू दे. काय म्हणायचं, काही सुद्धा नको, फक्त तुझं प्रेम राहू दे, बरोबर का नाही. लांबचं कशाला, जर मला पुढल्या वर्षी इथं यायचं असत मी काय म्हणणार, काही नको फक्त तुमचं प्रेम द्या, बाकी काय मागणार का मी नाही. फक्त काय म्हणणार, काही नको, मला काय लागत नाही, फक्त तुमचं प्रेम द्या, बरोबर येते का नाही. मी ह्याला ती पद्धत म्हणली जाते, बरोबर का नाही. गोड बोली पद्धत असं नाही, त्याचा अर्थ वेगळा असतो, बरोबर का नाही. ती नाही, लक्षामध्ये घ्या. मग ते जे गाठण मारलेले ते सुटत नाही, ते जे गाठण आहे ना ते सुटत नाही. मग लक्षामध्ये घ्या, जसं भगवान
विश्वनाथाकडे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला तसं ज्ञान आणि तसं ते माझ्यावरती तसं तुम्ही प्रेम करा एवढी विनंती करतात. म्हणून तर म्हणतात तुम्ही विश्वनाथ दीनलंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पायी पडिल भराडी. बरोबर का नाही? विठ्ठल विठ्ठल. बघा सर्वात पहिलं ज्ञान यांच्याकडे होतं आणि यांच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही बघितले असते ना आजपर्यंत देवासाठी मंदिर आहेत. हा बाबा असा आहे की स्वतःची जागा स्वतः तयार करतो. बरोबर का नाही? स्वतःची जागा स्वतः तयार करतो म्हणून तो विश्वाचे नाथ आहे. या विश्वामध्ये दोनच नाथ आहेत, एक जगन्नाथ म्हणजे भगवान विष्णू आणि एक विश्वनाथ म्हणजे भगवान शंकर. बरोबर का नाही? या विश्वात दोनच नाथ आहेत, लक्षामध्ये घ्या. आणि स्वतःची जागा स्वतः तयार करत असतो हा बाबा. वडाखाली बसला वटकेश्वर महादेव, पिंपळाखाली बसला पिंपळेश्वर महादेव. आहे का नाही? आता काल गेला असता ना तुम्ही, माहिती असेल ना. हा मग बघा पिंपळेश्वर महादेव, येड्या बाबाई खाली बसला बाबळेश्वर महादेव. हा शिवजी पोहे कुठेही बसू शकतात. बरोबर का नाही? स्मशानात राहिला. बरोबर का नाही? मग स्मशानात राहायला गेले वैरागेश्वर महादेव. अहो हा बाबा विश्वामध्ये कुठेही जाऊ द्या, ह्या बाबा स्वतःची जागा स्वतः तयार करत असतो. आता अवधूतेश्वर इथं आले. बरोबर का नाही? पण कोणाच्या मर्जीने आले? तुमच्या मनामध्ये आलं म्हणून? खरंच काय? तुमच्या मनामध्ये आलं काय आणि नाही आलं काय? भगवान अवधूतेश्वर या ठिकाणी कधी आले? त्यांच्या मनामध्ये आलं की या ठिकाणी आपलं एक स्थान असाय पाहिजे. आणि या कामाला भरपूर अडचणी आल्या असत्या. मला माहित नाही, मी नव्हतो बांधकामात टायमाला, पण आल्या असत्या ना अडचणी. बरोबर का नाही? अहो अडचणी आणणारी सुद्धा काय काय आपले लोक असतात, काय पण लोक. बरोबर का नाही? मग लक्षामध्ये घ्या, हे जे भगवान अवधूतेश्वरांचं मंदिर आहे ते त्यांच्या मनामध्ये आलं म्हणून या ठिकाणी आहे. बरोबर का नाही? मग लक्षात घ्या, भगवान शंकराकडे फक्त एवढीच विनंती करतात की माझ्यावरती तुम्ही प्रेम करा, बाकी काही लागत नाही मला. कारण प्रेम हे सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. बरोबर का नाही? आणि प्रेम कसं पाहिजे? पण खरं पाहिजे. खऱ्या प्रेमासाठी त्या भगवंताने काय नाही केलं सांगा? काय नाही केलं त्या भगवंताने? अहो अर्जुन भगवंताच्या घरी आला, आपल्या बहिणीकडे जर कोणी बघितलं आपल्याला राग येतो. बरोबर का नाही? पण अर्जुन भगवंताच्या घरी आला, भगवंताच्या घरी राहिला, भगवंताच्या ताटामध्ये जेवला, भगवंताला गोड गोड बोलला आणि त्याच्याच बहिणीसोबत लग्न केलं. बरं त्याच्या बहिणीसोबत लग्न केलं की केलं, त्यांच्याच गाडीवरती ड्रायव्हर राहिला का नाही? राहिला का नाही? का पुरावा देऊ? अर्जुनाचे रती होया सारथी बक्षी पोहे प्रीती सुद्धा मॅचे. बरोबर आहे का नाही? अहो विठ्ठल विठ्ठल. सुनाही आल्या. बरोबर का नाही? पण बघा सासू आणि सुनेचं काय नातं असतं? ते फक्त दाखवतात आमचं एकमेकावरती प्रेम आहे. खरं असतं का? नाही. बरोबर का नाही? खरं बोला, खरं असतं का? नाही म्हणताय राव तुम्ही. ते प्रेम खरं असतं का खोटं असतं? संत सांगतात बघा बरं का. कसं सांगतात लक्षात घ्या. आपण ह्या वरवरच्या प्रेमाला बोललो, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात प्रेम पाहिजे पण खरं प्रेम पाहिजे. खोटं प्रेम पाहिजे का? नाही. प्रेम जर खोटं प्रेम असेल तर ते खोटं प्रेम जळू द्या म्हणतात. बरोबर का नाही? जळलं पाहिजे तसलं प्रेम. बरोबर का नाही? आता एक कॉलेजची पोर आहे. बरोबर, आता एक कॉलेजची पोर आहेत. काही जण म्हणतात ती पोरगी माझ्यावरती लई प्रेम करते, अति प्रेम करते, मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही. अरे बाबा तू पागल आहे. अरे ते खोटं आहे बाबा. ते वरवरचं प्रेम आहे. तसल्या प्रेमाचा काहीही फायदा नाही. आग लागू दे म्हणतात तुकोबाराय. का म्हणतात? तसलं प्रेम नकोय, देवालाही नकोय आणि कोणालाही नकोय. जळताईचा प्रेमरंग जाय बोलून पतंग, सासूसाठी रडे सुन भाव अंतरीचा भिन्न. अंतरीचा भाव कसा आहे? भिन्न आहे. सासूसाठी सून रडत असते, अय सासा हो, सासूसाठी सून रडते, अय इकडे लक्ष द्या. सासूसाठी कोण रडत असते? सून. पण कसा भाव अंतरीचा कसा आहे? भिन्न आहे. बरोबर का नाही? लक्षामध्ये घ्या, जी काय आहे सासूची रडत असते ते बघा वरवरचं प्रेम असते तुझं. भाव अंतरीचा भिन्न. हे मी सांगत नाही बाबांनो,
संत सांगतात मग विश्वास ठेवायचा का नाही तुम्ही लक्ष द्या. विठ्ठल एखादं वाक्य चांगलं वाटल्यावरती टाळ्या वाजवत जा, प्रतिसाद भेटत असतो. ते बी मीच सांगायचं का आता सगळं? बरोबर आहे का नाही? बघा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात आपल्याला सांगतात की त्या भगवंताला काय म्हणतात, कृपा कराल ते थोडी पायी पडेलो भ्राडी. कृपा करा आमच्यावरती, बाकी काय नाही. प्रेम लागतं आणि कृपा लागते. आणि बघा कोणीही कोणावरती प्रेम करायला मोकळं नाही आणि कोणीही कोणासाठी रडायला मोकळं नाही. लक्षात घ्या, कोणी कोणासाठी रडत नाही. सासूसाठी जरी सून रडत असली तर लक्षामध्ये घ्या त्याचा भावांतरीचा भिन्न असतो. बरोबर का नाही? कोणी कोणासाठी रडतं का? नाही रडत. लक्षामध्ये घ्या. बघा ज्यावेळेस आपली मुलगी सासरी जाते त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलीसाठी रडता का बाकीच्यांच्या बे? नाही, तुमच्याच मुलीसाठी रडता. बरोबर का नाही? का रडता बरं? त्या मुलीविषयी तुमच्या मनामध्ये काय आहे? प्रेम आहे, माया आहे, म्हणून रडत असतात. बरोबर का नाही? इतर कोणी कोणासाठी रडायला मोकळं नाही. लक्षामध्ये घ्या. बघा उदाहरण देतो तुम्हाला. एक मुंबईवरून एसटी येत होते. मुंबईवरून एसटी येत असताना त्या घाटामध्ये काय झालं, त्या दरीमध्ये कोसळली. त्या एसटीत 10 माणसं होते, जाग्यावर मेली. काय झाले? 10ची 10 माणसं जाग्यावर मेली. रामभाऊ टीव्ही बघत होते. रामभाऊने बघितलं बातम्यावरती, हो 10 लोक जागेवरती मेले, 10 लोक जागेवरती मेले. खाली त्या मृत लोकांची नावं येत होती आणि त्या मृत लोकांच्या नावांमध्ये पहिलं नाव आलं रामभाऊने वाचलं, दुसरं नाव वाचलं, तिसरं नाव वाचलं, चौथं नाव रामभाऊने वाचलं. रामभाऊ उठले. रामभाऊ उठून त्याचं रिमोट आहे रिमोट खाली ठेवला, टीव्ही बंद केलं, दाराच्या बाहेर गेले, दार बंद केलं. शेजारी पाटलाचं घर होतं. त्या पाटलाच्या घरी जाऊन त्या पाटलाचा दरवाजा वाजवला. ओ पाटील, ओ पाटील, दार उघडा पाटील, ओ पाटील, दार उघडा पाटील. पाटील आले. पाटलाने दार उघडलं आणि पाटलाने दार उघडल्यावरती म्हणले, रामभाऊ काय झालं? त्यावेळेस रामभाऊ म्हणले, अहो 10 लोक जागेवरती मेले, 10 लोक. अहो टीव्ही लावा पाटील, टीव्ही लावा. रामभाऊ पाटील म्हणले, जाऊ द्या ना, मुंगीसारखे लोक झाली, पायाखाली पाय ठेवायला जागा नाही, 140 कोटीच्या वरती गेली संख्या. अहो काय झालं 10 मेले म्हणून काही फरक पडत नाही, जग कुठं थांबायला लागलंय. अहो पाटील तसं नाही, टीव्ही लावा पाटील. अहो पाटील टीव्ही लावा, तुम्ही टीव्ही लावा. एवढा
एवढाच आकांत करून सांगत होता बरं का. मला काय सकाळ सकाळ ओरडायला जोर आला नाही. आता दुपार झाली बरोबर का नाही. हा अजून सकाळपासून अजून जेवण राहिलंय माझं बरोबर का नाही. मग ऐका एवढाच आकांत आता शूरवीरांचं आता जसा प्रसंग असेल तसं सांगितलं पाहिजे. शूरवीरांचा जर प्रसंग असेल तर तसं सांगितलं पाहिजे बरोबर का. आता छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगायचा काय सांगायचा. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती बसले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराज भरदार वेगाने गेले. लढाया झाल्या आणि अवघी 16व्या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं. या ताकदीने सांगितलं पाहिजे. हे झालं शिवचरित्र बरोबर का. आणि शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं आणि असा नमुना उभा राहिला. बाई शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षामध्ये स्वराज्याची स्थापना केली. हातामध्ये तलवाऱ्या घेतल्या आणि असा ठोका टाकी का नाही तुला. 16व्या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. जोक आहे का होय. अहो कसं असतं लक्षात घ्या. आजकालच्या 16 वर्षाच्या पोराला काही सुद्धा जमत नाही. जमतं का नाही. आता त्यांचा 7 दिवसात कार्यक्रम झाला. 14 तारखेला एंड झाला ना. झालं का नाही. नाव नाही विचारत त्या कार्यक्रमात काय सगळ्याला माहिती. लक्षामध्ये घ्या. अहो आताच तो कार्यक्रम झाला. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे तुम्ही तिकडं फालतू खर्च करत. बऱ्याच जणांनी मित्रांचं कर्ज घेतलं असेल गिफ्ट द्यावं लागतं ना वाटतं बरोबर का नाही. ते म्हणतात तुम्हाला कसं काय माहिती. आम्हाला पण मित्र आहेत म्हणून माहिती झालं बाकी काही नाही बरोबर का नाही. मित्र असलेही पाहिजे. प्रत्येकाला एक तरी मित्र असावा जीवाभावाचा असावा. त्याने आपलं मन मोकळं आपल्यापाशी केलं पाहिजे. असा जी एक तरी मित्र असावा बरोबर का नाही. लक्षात घ्या. मग 14 तारखेला आताच काय झालं. 14 तारखेला त्यांचा शेवट झाला. तिथं खर्च करूच तर मला एवढं सांगायचं त्या 14 तारखेला तुम्ही खर्च करता तर ते 14 तारखेचा अख्खं खर्च वाया जात असतं. पण लक्षामध्ये घ्या जर तुम्ही 14 तारखेच्या ऐवजी 19 फेब्रुवारीला जर तो खर्च केला तर काय होईल. आपल्या राजांची जयंती असते बरोबर का नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किती तारखेला असते 19 तारखेला. 19 फेब्रुवारीला जर आपण तेवढं जर खर्च केला तर निश्चितच आपण आपल्या राजांचा कार्यक्रम खूप मोठ्या धडाक्यात करू बरोबर आहे का नाही. मग तिथं फालतू खर्च करण्यापेक्षा हे केलं पाहिजे का नाही. आता हे आम्ही सांगायचं का बरोबर आहे का नाही. लक्षात घ्या 16 वर्षाच्या पोराला काही सुद्धा जमत नाही तेवढंच जमतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना माझं एक म्हणणं आहे तुम्ही आपल्या राजांची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा काय हरकत नाही. एवढी धूमधडाक्यात साजरी करा. एक नंबर केली पाहिजे. कारण 16व्या वर्षामध्ये त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. जोक नाही विनोद नाही हा. आताही लक्ष द्या 16 वर्षाच्या पोराकडे बघा आणि मग छत्रपती शिवरायांचं जे काय गुण आहे ते आठवा मग समजेल. एवढंच नाही तुम्ही धूमधडाक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा. पण जयंतीच्या निमित्तानं जो काय कार्यक्रम ठेवला व्याख्यानाचा चांगलंय. कीर्तन ठेवलं चांगलंय. प्रवचन ठेवलं तरी चांगलंय. व्याख्यान ठेवा कीर्तन ठेवा प्रवचन ठेवा काही ठेवा भाषण काही सुद्धा ठेवा. पण ज्या दिवशी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तुम्ही डीजे लावता डीजे ही लावा. तुम्हाला जर नाचायचं ना नाचा काही अडचण नाही. पण माझ्या एक अशी हात जोडून विनंती की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करत असताना त्यांचा डीजे वाजू द्या तुम्ही नाचा पण पिऊन नाचू नका. हा आपल्या राजांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावरती किती त्यांचे आचार विचार आपण घेतले पाहिजे बरोबर का नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी आपण जर पिऊन नाचत असेल तर मग आपल्यासारखं कोण मूर्ख आहे का. मग मला एवढीच विनंती करायची की या वर्षी आता आले जवळ बरोबर का नाही. 19 तारीख आली जवळ. 19 तारखेला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा. नाचा वाटतंय नाचा डीजे लावा पण त्यांच्या त्या डीजेच्या समोर तुम्ही दारू पिऊन नाचू नका. हा आपल्या राजांचा अपमान आहे बरोबर का नाही. आपण आपल्या धर्माला आपणच सुधारवलं पाहिजे बरोबर. एखादा बेवडा असेल त्याला म्हणायचं हो साईडला तू घरात जाऊन नाच. तू तुझ्या घरात जाऊन घरातले बघायला मोकळेच असतात. बायको बघून कोणी बघन ते तुझी बरोबर का नाही. लक्षात घ्या एवढीच विनंती आहे बाकी काय नाही. मला सांगायचं 16व्या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. शूरवीरांचे हे अशाच पद्धतीने सांगितलं पाहिजे बरोबर का नाही व्याख्यान. मग बघा हे असं व्याख्यान सांगावं म्हणजे एवढं जोर धरून सांगितलं तो काय वाटतं शिवचरित्र. मग जसा प्रसंग असेल तसं बोललं पाहिजे.
मग ते रामभाऊ म्हणत होते, ओ पाटील दार लावा, टीव्ही लावा, ओ पाटील टीव्ही लावा. पाटील म्हणले, अहो जाऊ द्या ना रामभाऊ, मुंगीसारखे लोक झाले, 140 कोटीच्या वरती गेले, अहो 10 मेल्यानं कुठं फरक पडतंय, कुठं जग थांबतंय, अहो जाऊ द्या ना रामभाऊ. पाटील म्हणत, पाटलाला टीव्हीच लावायला लावली शेवटी. मग पाटलाने टीव्ही लावली आणि मग पाटलाने टीव्ही लावल्यावरती बघा, त्या पाटलाने टीव्ही लावली, रिमोट चालू केला, टीव्ही चालू केली, चॅनल लावला आणि चॅनल लावल्यावरती त्या बातम्याच्या चॅनलवरती मृत लोकांची नावं येत होते आणि ते मृत लोकांचे काय होतं, ते फोटो दिसत होते. बरोबर का नाही? पहिलं नाव आलं, पाटलांनी वाचलं. दुसरं नाव आलं, पाटलांनी वाचलं. तिसरंही नाव आलं, पाटलांनी वाचलं. आणि बघा, चौथं नाव पाटलांनी वाचलं आणि चौथं नाव पाटलांनी वाचून त्यांच्या हातातला रिमोट खाली पडला आणि पाटील छाती जोडायला लागले, म्हणायला लागले, ओ रामभाऊ हा माझा जावई, ओ रामभाऊ. रामभाऊ म्हणले, अहो मुंगीसारखी लोक झाली, 140 कोटीच्या वरती गेले आणि मग एक तुझा जावई मेल्यानं काय होतंय? बरोबर का नाही? तसं नाही रामभाऊ, अहो माझा जावई, हा माझा जावई. म्हणजे त्या जावयाविषयी त्या पाटलाच्या मनामध्ये काय होतं? प्रेम होतं. म्हणून तो पाटील रडत होता. बिनकामी रडाय मोकळा आहे का? म्हणजे 10 विषय होता का त्याच्या मनामध्ये? टीव्ही लावायच्या आधी नव्हतं. टीव्ही लावले, त्याला समजलं आपला जावई, त्यावेळेस त्याला रडायला आलं का नाही? मग तसंच कोणी कोणासाठी रडायला मोकळं नाही, लक्षामध्ये ठेवा. मग त्या भगवंताची आपल्यावरती कृपा होत असते आणि ज्यावेळेस भगवंत आपल्यावरती प्रेम करतो, लक्षामध्ये घ्या, ज्ञानोबराय संजीवन समाधी घेत असताना स्वतः या जगाचा मालक रडत होते का नाही? भगवान पांडुरंग परमात्मा रडत होते का बरं? भगवान पांडुरंग परमात्म्याचे अवतार आहेत ना, तरी पण का रडत होते? त्याचं कारण काय? कारण ज्ञानोबा हे महापुरुष होते, याच्या आधीही असे महापुरुष झाले नाही एवढ्या कमी वयामध्ये. बरोबर का नाही? आणि याच्या नंतरही कोणी होणार नाही. म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या मनामध्ये ज्ञानोबरायांविषयी प्रेम होतं. एक जरी अवतार असलं तरी सुद्धा काय होतं? प्रेम होतं. म्हणून भगवान पांडुरंग परमात्मा रडत असतात, आपल्यासाठीही देव रडत असतात. फक्त आपलं प्रेम खरं पाहिजे, हेच मला सिद्ध करायचं होतं, बाकी काही नाही. विठ्ठल बघा, भगवंताने कृपा केल्यावरती काय होतं? आता या दादांनी सांगितलं, बरोबर का नाही? आता मी सांगतो, जरा समजून सांगतो तुम्हाला. त्या भगवंताने आपल्यावरती कृपा केलं तर काय होत असतं? ज्यावेळेस बघा, भगवंताच्या घरामध्ये कोणाचा तुम्हाला ताळमेळ नाही आहे का? आहे का? नाही. का बरं नाही? बघा, भगवान शंकराचं जे वाहन आहे ते वाहन कोणतं आहे? नंदी. बरोबर का नाही? आणि भगवान शंकराचं जे वाहन होतं ते नंदी आहे. विठ्ठल भगवान शंकराचं जे वाहन आहे ते नंदी आहे आणि पार्वती आई साहेबांचं जे वाहन आहे ते कोण आहे? आता सांगितलं कोण आहे? त्यांनी सांगितलं ना, वाघ. बरोबर का नाही? मग पार्वती आई साहेबांचं वाहन वाघ आहे, भगवान शंकराचं जर नंदी बैल आहे. तर ऐका, नंदीचं आणि वाघाचं कधी जमतं का? नाही. पण त्या भगवान शंकराची कृपा झाली म्हणून ते दोघं एकत्र येतात. आहेत का नाही? आहेत का नाही? बघा, अजून काय? भगवान शंकराच्या गळ्यामध्ये काय आहे? हार आहे. बरोबर, वासुकी हार. बरोबर का नाही? गळ्यामध्ये कसला हार आहे? सापाचा. बरोबर, साप घातलेला आहे. आणि मग लक्षामध्ये घ्या, सापाचं आणि उंदराचं कधी जमतंय का? जमतंय का? नाही. पण त्या भगवंताची कृपा झाल्यावरती काय होत असतं? तर बघा, त्या सापाचंही जमतं आणि उंदराचंही जमतं. अहो, असा साप दिसला तर आपण त्याचं तोंड ठेचत असतो, त्याच्या मागे आपण काठी घेऊन, कुठे रे काठी, चला, एवढंच काम असतं आपल्याला. असतं का नाही? लक्षामध्ये घ्या. मग बघा, त्या भगवान शंकराच्या पिंडीवरती जर तो साप येऊन बसला, आपण त्याला हात जोडतो. ही कोणाची कृपा आहे? त्या भगवंताची कृपा आहे. आणखी काय? बघा, कार्तिक स्वामी भगवान शंकराचे थोरले चिरंजीव. बरोबर का नाही? त्यांचं वाहन काय आहे? मोर. आणि ह्या बाबाच्या गळ्यामध्ये काय आहे? काय आहे? साप. बरोबर, सापातून मोराचं जमतं का? पण कसं जमतं? त्या भगवंताची कृपा झाल्यावरती काहीही होतं. मला फक्त हेच सिद्ध करायचं आहे की त्यांनी जे सांगितलं ते भगवंता विषयच आहे, फक्त त्यांची कृपा झाल्यावरती हे सगळं होत असतं. मग त्या भगवंताची आपल्यावरती कृपा झाली पाहिजे, हे लक्षात घ्या. मग त्या शंकराकडे बघा, आता त्या पांडुरंग परमात्म्याची आणि या भगवान शंकराची जर कृपा व्हावी असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? कसं? सर्वांनी हात वरती घ्या.
जरा असं तिथं बसा ना, मोकळा करा ना, जरा झटका ना. हे बी आम्ही सांगावं आता सगळं, बरोबर का नाही? सर्वांनी हात वरती करा, मग शेवटपर्यंत दिसतंय बरं का. हा. विठोबा रखुमा, ते 8:30
बस 8:30 पर्यंत तुमचा मुलगा एखाद्याच घरी बी येऊन जाईल. 15 मिनिटं आरतीला लागतात. आपलं धर्मकार्य पुढे वाढवायचं एवढं सांगायचंय. आणि बघा, आपल्याला हे अवधूतेश्वरांच्या मंदिरामध्ये खूप मोठं कार्य करायचं आहे. त्याच्यामुळं होता होईल एवढी देणगी देत जा. एक दिवस आपल्याला इथे 7 दिवसाचा सप्ताह करायचा आहे. लक्षामध्ये घ्या, हा हे धर्म कार्य आहे आपलं, लक्षामध्ये घ्या. कधी होईल पूर्ण, भगवान अवधूतेश्वर स्वतः घेतील पूर्ण करून. पण तोपर्यंत आपण प्रत्येकाने घेतलं पाहिजे. मी कालच येणार होतो खरं तर, पण सगळ्या गोष्टी आणल्या म्हणून मी आलो नाही. बरोबर का नाही? काल आलो असतो, हरिपाठ झाला असता, भजन नामचिंतन झालं असतं ह्या ठिकाणी, तर तुम्हालाही आनंद भेटला असता. हरिपाठात जेवढा आनंद आहे तेवढा कशामध्ये नाही. आहे का? नाही. कीर्तन, भजन, हरिपाठ याच्यामध्ये जेवढं सुख आहे, आता इथं बसलेल्यांपैकी बघा जवळजवळ 2.5 तास होत आलं. बरोबर, 2.5 तास झालं तुम्ही बसला, 2.5 ते पावणे 3 तास झालं तुम्ही बसलाय. पण आतापर्यंत तुमच्या घराचं सुद्धा तुम्हाला ध्यान झालं नाही. अशी कोण आहे की घरचं ध्यान झालं का? नाही. लक्षामध्ये घ्या, भगवंताचं भजनही केलं पाहिजे. आता बघा ना, आता एवढी मोठी मोठी पाती आहे, बरोबर का नाही? आता भोजन करा, आता एवढी मोठी मोठी पातेला आता कशा हाणतात बघा ना दाबून, बरोबर आहे का नाही? त्यामुळे एवढी मोठी पातेला, मी म्हणतो अन्नदान हे अन्नदान करायसाठीच आहे, ते असू द्या, पण भजन पण आपण केलं पाहिजे. लक्षामध्ये घ्या. आणि भगवान अवधूतेश्वरांविषयी भरपूर काय बोलण्यासारखं आहे, बरोबर का नाही? आणि तुमच्या काही इच्छा असतील माझ्याकडनं अजून, तरी मी पुन्हा येईल आणि पुन्हा येईल. जर तुमच्या इच्छा असतील तर. ज्यांना हरिपाठ करायचा असेल ना, त्याने बिनधास्त येत आहे 7 दिवसामध्ये महिलांना, बरोबर का नाही? आजी वा, खूप गोड. आजीसाठी टाळ्या वाजवा. हे बरोबर. आता तीच पिढी राहिली, बाकी राहिली नाहीत. आता हे जे तरुण आहेत का, फक्त एज्युकेशन घेणार आणि घरामध्ये फक्त ती प्रमाणपत्र ठेवून देणार. आपली पोरं सुधारवणार नाही आणि काहीच नाही, बरोबर का नाही? वा, आजी खरंच खूप गोड वाटलं. पुढच्या वर्षीपासून किंवा मग हा उद्यापासून आलं तर त्याला, उद्यापासून प्रत्येक जणांनी या, 4-5 आज्या या, आणि आल्याच्या नंतर तुम्ही हरिपाठ चालू करा. जसा येईल तसा येईल, बरोबर का नाही? भगवंत हा भुवे दैवत आहे, बरोबर. एक ना एक दिवस आपल्याला हा माफ करत असतो. भुवे दैवत यांना काय नाही, फक्त भाव लागतो, बाकी काय नाही. लक्षामध्ये घ्या, झालेली सेवा भगवंताच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी आणि तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करतो. आणि सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. 1 मिनिट फक्त आपले कॅमेरामॅन आहेत, त्यांचं नाव राहिलं. 1 मिनिट आपल्या चॅनलचं आम्ही वारकरी. काय नाव आहे? आम्ही वारकरी. लक्षामध्ये घ्या, या आम्ही वारकरी या चॅनल वरती प्रत्येकाला आजचे झालेलं जे कीर्तन आहे ते पाहायला मिळणार आहे. युट्यूबला पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. लक्षामध्ये घ्या, ह्यांचा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि घंटीच्या बटनाला दाबायला अजिबात विसरू नका. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी आणि माझ्या गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर जितेंद्र गायकवाड स्टेजवर द्या. 1 मिनिट कोण असेल त्यांनी या पटकीने. वेळ झाला खूप, आपल्याला खूप वेळ झाला ते बसले. जितेंद्र गायकवाड.